मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, कांदा प्रश्नी कांदा विशेष महत्त्वाची सूचना कांदा विक्री संदर्भात आणि त्याचबरोबर मित्रांनो कांदा भाव कसे राहणार, कांदा भाव वाढणार का, कांद्याची सद्यस्थिती कशी स्थिती आहे, कांद्याचे भाव वाढू शकतात का, कशामुळे कमी सध्याचे रेट झालेले आहे। त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना आहे। महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आलेली कांदा विशेष सूचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर हे महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून जोडलेला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण महत्त्वाचा काय व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावा, कळकळीची विनंती आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, भारत दिगोळे कांदा विशेष सूचना बघू शकता, महत्त्वाची अपडेट आहे। कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचा सतत मोठा हस्तक्षेप होत आहे। नाफेडचा बफर स्टॉक मधील 35 रुपयांनी विकणारा कांदा निर्यातीवरील 20% शुल्क हे त्यातील मोठे कारण आहे। आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो भाववाढ रोखण्यासाठी ही कारण सध्या होत आहे। सध्याचे भाव जे कमी होत आहे आणि सध्याचे भाववाढ जी रोखत आहे ती या ठिकाणी बघितलं तर सततचा केंद्र सरकारचा हस्तक्षेप, त्यामध्ये नाफेडचा बफर स्टॉक मधील 35 रुपयांनी विकणारा कांदा नाफेड आणि एनसेफच्या माध्यमातून सध्या या ठिकाणी 35 रुपयांनी कांदा विकला जातोय। आणि या ठिकाणी हे सरकारचे जे काही आमदार आहे ते या ठिकाणी एक उपक्रम हाती घेत आहे। ठाण्यामध्ये आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून एक बातमी बघितली आहे। ठाण्यामध्ये या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे तर अर्ध्या किमतीत कांदा वाटप असा उपक्रम हाती घेतला आणि गृहिणीचं बजेट कोलमडलं, गृहिणी रडवेल्या झाल्या अशा बातम्या शेअर करून कुठेतरी या ठिकाणी त्यांना गृहिणीचं या ठिकाणी जास्त कळवळा येतोय। त्यामुळे या ठिकाणी त्यांनी स्वस्तात कांदा विकण्याची सुरुवात केली आहे। त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी भाववाढ रोखण्यासाठी हे कारस्थान होत आहे। गृहिणीचं बजेट कोलमडतंय, शेतकऱ्यांचं बजेट कोलमडत नाहीये। शेतकरी कांदा 5, 6, 10 रुपयाने विकतो, त्यावेळेस त्यांचं बजेट कोलमडत नाही, परंतु त्यांचा कांदा 40-50 रुपयावर गेला तर लगेचच गृहिणीचं बजेट कोलमडतो। हे खऱ्या अर्थाने योग्यच आहे। आता या ठिकाणी योग्यच म्हणावं की खरं म्हणा की खोटं म्हणावं, काय या सरकारची स्थिती आहे आणि काय या सरकारची अजब कहाणी आहे। त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर निर्यातीवर 20% शुल्क हे त्यातील मोठे कारण आहे। कारण की जे काही कांद्याचे भाव वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदी केली, निर्यात शुल्क निर्यात मूल्य लागू केलं। आता त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी काढून टाकलं, परंतु निर्यातीवरील 20% शुल्क हे अद्याप काढलेले नाही। हे मोठे कारण आहे। त्यात कांदा आयातीला असलेली परवानगी आणि अफगाणिस्तानमधून येणारा थोडाफार कांदा यामुळे आठवड्यात 800 ते 1000 रुपयांनी कांद्याच्या दरात घसरण झाली। ही खरी गोष्ट आहे आणि ही घसरण झालेली आहे। आता हे सांगता एकंदरीत कांदा निर्यात होतोय या ठिकाणी अफगाणिस्तान या ठिकाणी बाहेर देशामध्ये, असं त्यांचं मत आहे। त्यांचं म्हणणं आहे की कांदा निर्यात खुली केली शेतकऱ्यांसाठी, परंतु अफगाणिस्तानमधून येतो तरी कसा कांदा, हे वास्तविक खऱ्या अर्थानं आपण बघितलं पाहिजे। कांदा आयात सुद्धा करताय आणि सांगताना कांदा निर्यात होत आहे असं सांगताय। त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर 800 ते 1000 रुपयाची घसरण कांद्याच्या भावात यामुळेच झालेली आहे आणि कांदा दरात घसरण झाली आहे। परंतु तरीही कांदा दरवाढीची संधी दिसत आहे। आता चाळीमध्ये शेतकऱ्यांकडे राहिलेला थोडाफार कांदा हा तर रिस्क म्हणून आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा थोडा थोडा विक्री करणे योग्य राहील। नवीन लाल कांद्यालाही चांगले दर मिळतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी अपरिपक्व कांदा काढून बाजार समितीत विक्रीसाठी आणखी घाई करू नये। आता या ठिकाणी बघितलं त्यानंतर ते सांगताय सध्याची स्थिती कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकार काय काय करत आहे, परंतु ही दरवाढीची संधी आता दिसत आहे। पुन्हा एकदा आता चाळीमध्ये शेतकऱ्यांकडे राहिलेला थोडाफार कांदा का होईना आता रिस्क म्हणून आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा थोडा थोडा विक्री करणे योग्य राहील। नवीन लाल कांद्यालाही चांगले दर मिळतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी अपरिपक्व कांदा काढून या अफवेमुळे कांद्याचे भाव कमी होतील, निर्यात ज्या ठिकाणी होताना दिसत नाही। त्याच मित्रांनो कांदा आयात होतो या अफवेमुळे आणि अफवा एकंदरीत ते होतं आहे, परंतु या ठिकाणी त्याच्या आयातीमुळे कोणीही घाई करू नये।
परिपक्व होऊस तर या ठिकाणी त्याला विक्री बाजारात आणू नये, घाई करू नये, असं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचं या ठिकाणी एकंदरीतच म्हणणं आहे. ही महत्त्वाची एक पहिली अपडेट. कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव कमी का झाले, कांद्याचे भाव वाढू शकता का, कांदा विक्रीचे नियोजन कसे करायचे, कांदा विशेष महत्त्वाची सूचनामध्ये आपण बघितलं आहे. दुसरी महत्त्वाची अपडेट. पुणे नगरीला आली महत्त्वाची बातमी. कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक बोलावी. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र, ईमेलद्वारे पत्र दिलं आहे. पत्रात काय म्हटलंय, काय बैठक घ्यायची आहे त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट. नाशिक. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. खरीप, लेट खरीप व रब्बी अशा एकूण 3 हंगामात महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी कांदा बियाण्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कांद्यासंदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करण्यास पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत विशेष बैठक आयोजित करावी, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहे. संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप बदाने यांच्या सहीने हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला 25 सप्टेंबर रोजी ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की देशात सर्वाधिक कांदा महाराष्ट्रात पिकवला जातो. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला दरवर्षी नियमितपणे उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा बाजारभाव मिळण्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेत सातत्यपूर्ण कांदा पोहोचवणे गरजेचे आहे. कांदा बियाण्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत राज्य सरकारकडून कायमस्वरूपी निश्चित कांदा धोरण तयार करण्याची आवश्यकता असताना देखील त्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे अतिशय महत्त्वाच्या संकल्पना सूचना आहेत. त्या प्रत्यक्षात अंमलात आणल्यानंतर कांदा प्रश्न शेतकऱ्यांसाठी, ग्राहकांसाठी व सरकारसाठी निश्चितच सुलभ होईल. याकरिता संघटनेने संस्थापक अध्यक्ष भारती गुळे यांच्या नेतृत्वाखाली खालील महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला आपली भेट घ्यावयाची आहे. तर आपल्या अध्यक्षतेखाली बैठकीसाठी आपण वेळ द्यावा, अशी मागणी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना राज्य कोर कमिटी सदस्य तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप बदाने यांनी पत्राद्वारे केली आहे. आणि जी काही महत्त्वाची अपडेट आहे कांदा भावासंदर्भातील आणि कांदा प्रश्नासंदर्भातील आणि जे काही शेतकऱ्यांसाठी कांदा नियोजन, कांदा बियाण्यापासून तर कांद्यापर्यंत या ठिकाणी बघितलं तर याची उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांची एक आमच्याकडे सूचना आहे आणि तिचे या ठिकाणी संकल्पना, अतिशय महत्त्वाच्या संकल्पनासुद्धा आहे. त्याचमुळे या ठिकाणी तुम्ही बैठकीला अध्यक्षस्थानी आम्हाला या ठिकाणी एकंदरीत वेळ द्यावा, अशी मागणी, आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारती गुळे यांच्या माध्यमातून व या ठिकाणी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप बदाने यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. आणि शेतकरी मित्रांनो, या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या अपडेट आपण वारंवार घेऊन येतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट आपण घेऊन येणारच आहोत. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं असणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया अशा माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. अशा प्रकारच्या कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वेळोवेळी घेऊन येणारच आहोत. आणि अशीच ही महत्त्वाची अपडेट आहे कांदा भावासंदर्भातील. आता तुमचं वैयक्तिक काय मत आहे, प्रतिक्रिया आहे, नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडा. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही बातमी शेअर करायला विसरू नका. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन येणारच आहोत. तशीच ही महत्त्वाची घडामोड असल्याकारणाने तुमच्यापर्यंत पोहोचली. तुम्हीसुद्धा नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं जे काही महत्त्वाचे अपडेट घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि तुम्हीसुद्धा शेअर करायला विसरू नका. तुमचं वैयक्तिक त्या संदर्भात काय मत आहे, प्रतिक्रिया आहे, नक्कीच कमेंट्सच्या माध्यमातून का होईना मांडायला विसरू नका, जेणेकरून आम्हालाही त्या संदर्भातील ताज्या आणि महत्त्वाची घडामोड कळेल. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स, ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो आहे.
जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.